नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचे नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आज आपण निघालोय राजधानी सातारा येथे असलेल्या अजिंक्यतारा किल्ल्यावर। अजिंक्यतारा किल्ला पुण्यापासून सुमारे 120 किलोमीटर अंतरावर तर मुंबईपासून 300 किलोमीटर अंतरावर स्थित आहे। अजिंक्यतारा किल्ला हा महाराष्ट्रातील सातारा शहराभोवती असलेल्या 7 पर्वतांपैकी एका पर्वतावर असलेला किल्ला आहे, जो शिलाहार राजा भोज याने 12व्या शतकात बांधला आहे। किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत चांगला रस्ता केलेला आहे आणि आपली गाडी किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत आपण घेऊन जाऊ शकतो। या ठिकाणी पार्किंगसाठी चांगली सोय केलेली आहे। किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार भव्य आकाराचे आहे आणि त्यावर सुंदर कोरीव काम केलेले आहे। किल्ल्याचा दरवाजा बघू शकता, इतकी वर्षे झाली तरी पण जशाच्या तशा कंडिशनमध्ये पाहायला मिळतो। किल्ल्याच्या आतमध्ये येतो तेव्हा आपल्याला देवळ्या पाहायला मिळतात, ज्यात सैनिक लपून बसायचे आणि दरवाजावर लक्ष ठेवायचे। मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश करून थोडं समोर आलं की डाव्या बाजूला आपल्याला एक खोली पाहायला मिळते। मित्रांनो, बघू शकता किल्ल्याच्या भिंतीमध्ये झाडाच्या मुळ्या गेल्या तरी पण किल्ल्याची भिंत जशाच्या तशा कंडिशनमध्ये आहे। मुख्य प्रवेशद्वारातून समोर आले की आपल्याला अजून एक दरवाजा पाहायला मिळतो, पण हा दरवाजा थोडा पडलेल्या अवस्थेत पाहायला मिळतो। मित्रांनो, हा किल्ला लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत कोणी पण ट्रेकिंग करू शकतं, इतका सोपा हा किल्ला आहे। अजिंक्यतारा किल्ला हा समुद्रसपाटीपासून 3300 फूट उंचीवर आहे आणि किल्ल्यावर येतो तेव्हा आपल्याला उजव्या बाजूला महादेवाचं मंदिर आणि हनुमानाचं मंदिर पाहायला मिळते। सातारा जिल्हा हा फौजींचा जिल्हा म्हणून ओळखले जाते। किल्ल्यावरती रोज तरुण पिढी व्यायामासाठी येत असते आणि मंदिराच्या आतमध्ये बघू शकता जिमचं साहित्य ठेवलेलं आहे आणि किल्ल्यावरती एक आकाशवाणी केंद्र पण आहे। आकाशवाणी केंद्राच्या समोर गेले की आपल्याला राईट साईडला एक चुन्याचा घाणा बघायला मिळतो।
थोडं समोर आलं की आपल्याला राणी ताराबाई यांचा राजवाडा पाहायला मिळतो. सध्याच्या कंडिशनमध्ये पूर्ण राजवाडा हा पडलेल्या अवस्थेत पाहायला मिळतो, पण त्यावेळेस राजवाडा कसा असेल या गोष्टी विचार करायसारख्या आहेत. राजवाडा हा 3 मजली असू शकतो, कारण त्याचे अवशेष थोडेफार शिल्लक आहेत. मित्रांनो, मी आधी सांगितल्याप्रमाणे 12व्या शतकामध्ये शिलाहार वंशातील राजा भोज याने हा किल्ला बांधला. अनेक वर्षे हा किल्ला यादवांच्या, त्यानंतर बहामनी सत्तेच्या आणि मग विजापूरच्या आदिलशहाच्या ताब्यात गेला. आदिलशहाच्या काळात या किल्ल्याचा उपयोग प्रामुख्याने तुरुंग म्हणून केला जाई. इसवी सन 1580 मध्ये आदिलशहाची पत्नी चांद बीबी हिलाई इथे कैदेत ठेवले होते. त्यानंतर मराठा साम्राज्याच्या विस्तारादरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांनी 27 जुलै 1673 रोजी किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला आणि त्याला स्वराज्यात सामील करून घेतले. याच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची तब्येत खराब झाल्यामुळे काही दिवस त्यांना विश्रांतीसाठी या किल्ल्यावर थांबावे लागले होते, पण महाराजांमुळे या किल्ल्याला नवी ओळख मिळाली. मित्रांनो, आपण अगोदर बघितला राणी ताराबाई यांचा राजवाडा. राजवाड्यासमोर राजसदर होतं, ज्या ठिकाणी शिवकालात सभा वगैरे घेतली जात होते. आणि आता आपण त्याच्या उजव्या साईडला आहे नाणे टकसाळ, ज्या ठिकाणी शिवकालामध्ये नाणी बनवण्याचं ठिकाण होतं. मित्रांनो, आपण आता ज्या ठिकाणी नाणी बनवली जायची त्या ठिकाणी आलो आहोत. नाणी टकसाळपासून थोडं समोर आलं की आपल्याला एक खोली पाहायला मिळते. त्या खोलीमध्ये 2 रांजण आहेत. असे म्हणतात की या 2 रांजणाचा उपयोग तूप लोणी ठेवण्यासाठी होत असे, पण काही ठिकाणी अशी नोंद केलेली आहे की हे धान्य ठेवण्याचे कोठार आहे. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबाला वाटले आपण आता मराठ्यांवर राज्य करू शकतो, म्हणून तो 1682 मध्ये महाराष्ट्रात उतरला. सन 1699 मध्ये त्याने अजिंक्यतारा किल्ल्याला वेढा घातला. त्यावेळी किल्ल्याचे किल्लेदार होते प्रयागजी प्रभू. अनेक महिने वेढा सुरू होता, पण एके दिवशी सकाळी पहाटे मुघलांनी भुयारे खणून सुरंग तयार केली. मंगळाईचा बुरुज उद्ध्वस्त झाला, पण त्याने स्फोटात मुघलांचे मोठे नुकसान झाले. किल्ल्यावरील दारुगोळा आणि धान्याचा साठा संपल्यामुळे अखेर 21 एप्रिल 1700 रोजी मराठ्यांना किल्ला सोडावा लागला. मुघलांनी किल्ला जिंकून त्याचे नामकरण आझमतारा असे केले. काही काळानंतर मुघलांनी जिंकलेला हा किल्ला नंतर मराठ्यांनी तारा राणीच्या कारकिर्दीमध्ये पुन्हा जिंकला आणि त्याचे नामकरण अजिंक्यतारा असे करण्यात आले. त्यानंतर इसवी सन 1708 मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी किल्ल्यावर स्वतः राज्याभिषेक करून घेतला आणि अशा प्रकारे अजिंक्यतारा किल्ल्याला मराठा साम्राज्याची 4थी राजधानीचा मान मिळाला. स्वराज्याची पहिली राजधानी राजगड, दुसरी राजधानी रायगड, तिसरी राजधानी जिंजी आणि 4थी राजधानी अजिंक्यतारा. इथूनच त्यांनी मराठा साम्राज्याचा कारभार बघितला आणि अजिंक्यतारा किल्ल्याच्या
पायथ्याशी सातारा शहराची स्थापना केली. मित्रांनो, आपण आता किल्ल्याच्या दक्षिण दरवाजाच्या ठिकाणी पोहोचलो आहोत. पाहू शकता, हा आहे किल्ल्याचा दक्षिण दरवाजा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.